नमस्कार. आज आपण टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ही संकल्पना पाहत आहोत. या ठिकाणी हा जो रंगीत भाग दिसत आहे हा पाण्याचा भाग आहे आणि हा व्हाईट कलरचा म्हणजे हा जो पांढरा जो भाग आहे हा हवेचा भाग आहे. या ठिकाणी हे जे पाणी आहे त्यातून प्रकाश किरण हा अपवर्तित होतो म्हणजेच रिफ्रॅक्टेड होतो. म्हणजे हा प्रकाश किरण पाण्यातून हवेमध्ये प्रवेश करतो, त्यालाच आपण रिफ्रॅक्शन म्हणजे अपवर्तन म्हणतो. आता हे जे पाणी आहे हे आहे घन माध्यम म्हणजे डेन्सर मीडियम आणि ही जी हवा आहे ही आहे रेरर मीडियम म्हणजे विरळ माध्यम. आता ह्या पाण्यामध्ये ही जी तुटक तुटक जी रेषा दिसत आहे त्याला आपण नॉर्मल लाईन म्हणतो. मराठीमध्ये त्याला आपण स्तंभिका म्हणतो. जर एखादा प्रकाश किरण पाण्यातून या स्तंभिकेच्या दिशेने स्तंभिकेच्या मार्गाने जर बाहेर हवेमध्ये प्रवेश जर केला तर त्याची दिशा ही बदलत नाही, त्याची दिशा आहे तीच राहते. परंतु हाच प्रकाश किरण थोडासा इकडनं जर बाहेर हवेमध्ये प्रवेश करत असेल तर तो मात्र या नॉर्मल लाईन म्हणजे स्तंभिकेच्या विरुद्ध दिशेने झुकलेला आपल्याला दिसतो. त्याचं कारण म्हणजे जेव्हा एखादा प्रकाश किरण घन माध्यमातून विरळ माध्यमामध्ये प्रवेश करतो त्यावेळेस तो ह्या नॉर्मल लाईन म्हणजे स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूने झुकतो किंवा बेंड होतो. हाच आपाती किरण लाईट रे इन्सिडेंट रे याचा जर कोन अजून वाढवला, तो अजून जर या ठिकाणी इकडं जर आपण जर तो जर वाढवला, इन्सिडेंट रे ने या स्तंभिकेबरोबर बनवलेला अँगल ऑफ इन्सिडंट आपण जर वाढवला तर प्रकाश किरण जो रिफ्रॅक्टेड होणार असतो, जो अपवर्तित होणार असतो, तर तो अपवर्तित न होता या स्तंभिकेला बरोबर 90 डिग्रीमध्ये 90 डिग्रीमध्ये तो अशा पद्धतीने अपवर्तित होतो. त्यालाच आपण त्या इन्सिडंट अँगलला आपण क्रिटिकल अँगल म्हणतो. आणि हाच प्रकाश किरण इन्सिडंट रे त्याचा अँगल ऑफ इन्सिडंट म्हणजे आपाती कोन आपण अजून थोडा जर वाढवला तर तो त्याचा जे रिफ्रॅक्शन म्हणजे अपवर्तन जे होत होतं ते आता या ठिकाणी न होता त्याचं रिफ्लेक्शन म्हणजे परावर्तन होताना आपल्याला या ठिकाणी दिसतंय. म्हणजे ह्या पहिल्या आकृतीमध्ये प्रकाश किरण हा अपवर्तत म्हणजे त्याचं रिफ्रॅक्शन होत होतं. दुसऱ्या ठिकाणी त्या ठिकाणी क्रिटिकल अँगल बनला आणि जो रिफ्रॅक्शन जे झाले ते ह्या नॉर्मल लाईनला म्हणजे स्तंभिकेला 90 डिग्रीमध्ये झालेला आपल्याला दिसतं. हाच आपण अँगल ऑफ इन्सिडंट अजून जर थोडा जर वाढवला तर मात्र प्रकाश किरण अपवर्तित न होता तो परत परावर्तित झालेला आपल्याला दिसतो. त्यालाच आपण टोटल
इंटरनल रिफ्लेक्शन असे म्हणतो. आता टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होण्यासाठी प्रकाश किरण हा नेहमी घन माध्यमातून विरळ माध्यमातच प्रवेश करणारा असावा. त्याच ठिकाणी आपल्याला टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणजे पूर्ण आंतरिक परावर्तन ही संकल्पना किंवा हा जो फेनॉमेना आहे तो आपण अनुभवू शकतो. म्हणजे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होण्यासाठी प्रकाश किरण हा नेहमी घन माध्यमातून विरळ माध्यमात म्हणजेच डेन्सर मीडियममधून रेअरर मीडियममध्येच प्रवेश करणारा असावा. त्याच ठिकाणी टोटल इंटरनल रिफ्लेक्शन हा फेनॉमेना किंवा ही परिस्थिती आपण अनुभवू शकतो. थँक्यू सो मच.